Good morning, student. How are you? Hope all is good. Now, today we are learn Marathi subject, and our first lesson is भारत माता. हे जे तुम्हाला टेक्स्ट बुक दिसत आहे हे आहे स्टँडर्ड 6ची. स्टँडर्ड 6. ओके. तर आपण या कविताची सुरुवात करूया. मी पहिल्यांदा कविता म्हणून दाखवत आहे. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुडझुडते, प्रियकर ही डुलणारी सेते, प्रिय हे वारे सडसडते. प्रियतम आमच्या धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना, प्रियतम आमचे संध्य विंध्य प्रियतम या गंगा जमुना. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली, या मातीचे मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातीचे मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. कविताचे स्पष्टीकरण. प्रियतम आमुची भारत माता. ठीक आहे. आपण आता एक एक ओळीचे काय पाहणार स्पष्टीकरण. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. तर या कविताची लेखिका आहे शांता शेळके. तर कवित्री इथं आपल्याला या कवितेत कवित्री भारत माताचे गौरव करणारे एक समूह गीत आहे. तर ही काय आहे, जे कविता आहे एक समूह गीत आहे. तर या समूह गीताने आपण अपनी भारत मातीचे काय करना गुणगान करना. समझ में आ रहा है आपको? यह समूह गीत है और समूह गीत के द्वारा हम भारत माता का गुणगान करेंगे. ठीक है. तो यहाँ पे पहली लाइन का अर्थ है, आमची भारत माता आम्हाला अतिशय आवडते. ती आमची आई आहे आणि आपण त्या आईचे काय आहोत? मुले आहोत. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. तर रंग वेगळे, रंग म्हणजे कलर अलग है, गंध म्हणजे सुवास, सुवास सुद्धा वेगळे म्हणजे अलग असले तरी येथली सर्व फुले. फिर भी हम यहाँ के सब क्या है? फूल है. कहाँ के? इस भारत माता के. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुडझुडते. तर आता कवित्री ते सांगते की हे आमची भूमी आम्हाला काय आहे? प्रिय आहे. आणि या मातीवर झुळझुळणारे पाणी सुद्धा आम्हाला प्रिय आहे. प्रियकर ही डुलणारी सेते, प्रिय हे वारे सडसडते. तर या भूमीवरची जी आनंदाने डोलणारी सेते आहेत. आता डोलणारी सेते म्हणजे खेत में जब हम फसल लगाते हैं और जब हवा आती है तो हिलते हैं ना, उसे कहा जाता है डोलणारी सेते. ते सुद्धा आम्हाला प्रिय आहे. हे प्रिय हे वारे सडसडते. वारे म्हणजे हवा. हवा कशी वाहतात? सडसड करून वाहते. प्रियतम आमुच्या धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना. आता कवित्री काय म्हणते की गगन, गगन म्हणजे काय? आकाश. भिडाया मतलब मिलना. धवल म्हणजे पांढरा शुभ्र आणि हिमालय तुम्हाला माहीत असणार माउंटेनचे नाव आहे. तर जे आपला पांढरा शुभ्र हिमालय आहे हे कुणाला भिडाला आहे? म्हणजे आकाशला भिडाला है. म्हणजे आकाश को क्या हो गया है? वह टिक गया है. प्रियतम अमुचे संध्य विंध्य है, प्रियतम या गंगा जमुना. और ये मेरी प्रिय बच्चों, जो हमारी जो सह्याद्री पर्वत है और विंध्य हिमाचल प्रदेश विंध्य पर्वत है, वह भी हमें क्या है? बहुत प्रिय है. उसी के साथ साथ गंगा जमुना जैसी यहाँ पे नदियाँ बहती है, वह भी हमें बहुत प्यारी है. अशी कोण म्हणते? कवित्री.
मानव सारे समान असती शिकवण ही जगतास दिली. आता मानव म्हणजे कोण? ह्युमन बिंग्स, मी, तुम्ही, सर्व लोक. ठीक आहे. त्याचप्रमाणे सारे म्हणजे सर्व. तर जे सर्व लोक आहेत या धर्तीवर काय आहे? समान आहेत. यांनी एक शिकवण म्हणजे एक शिक्षा किंवा एक उपदेश किंवा ॲडवाईस दिलेली आहे. या मातीची मुले सद्गुणी. सद्गुणी म्हणजे सर्व गुण संपन्न असलेली. म्हणजे आम्ही जे मुले आहोत या धर्तीवर हे कसे आहे? सर्व गुण संपन्न आहेत. म्हणजे त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कमी आढळली नाही. सर्व जगाला प्रिय झाली. तर हे मुले आहेत हे सर्व जगाला काय झालेली आहे? प्रिय झालेली आहे. प्रियतम आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू. तर हे प्रिय मित्रांनो, बालमित्रांनो, तर आपण काय करू? या भारत माताला वंदन करू. वंदन म्हणजे नमस्कार. जैसे अपन दूसऱ्यांना भेटतो, हम जब दूसरों से मिलते हैं, है ना, बच्चों से यानी बराबरी के लोगों से मिलते, तब उनको बोलते हैं हेलो, गुड मॉर्निंग, ऐसा विश करते हैं ना. तो यहाँ पर वंदन का मतलब होता है नमन करना, पैर छूना. तो हम इस भारत माता को क्या करेंगे? वंदन करेंगे. या मातीचे मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. या मातीचे मुले लाडकी. मुले म्हणजे कोण? आम्ही, तुम्ही, सर्व लोक. ठीक आहे. हे कसे आहेत? लाडकी आहेत, खूप प्रिय आहेत. तर आपण काय करू? या मातीच्या ध्वजाला, ध्वज म्हणजे तिरंगा झेंडा, तुम्हाला माहीत आहे ना, आपल्याकडे एक ध्वज आहे, है ना, तिरंगा झेंडा आहे. त्या झेंडाला आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी काय करतो की आकाशात ते जे झेंडा आहे आपण ध्वजारोहण करत असतो. ठीक आहे. तर या मातीचे जे मुलं आहेत, सद्गुणी मुले आहेत, हे भारत मातेच्या जे झेंडा आहे किंवा ध्वजला काय करणार? उंच उंच धरून राहणार. तर मला वाटते तुम्हाला या कविता समजली असणार. ठीक आहे. तर या कविताची मी आता एकदा हिंदीत स्पष्टीकरण सांगते, लक्षपूर्वक ऐकावे. इस कविता में कहा गया है कि ये जो भारत माता है यह क्या है? हमारी माँ है. और इस भारत माता पर या इस धरती पर जो बच्चे हैं वह सब क्या है? भारत माता के बच्चे हैं. यहाँ पे रहने वाले किसी का रंग अलग है, किसी का वेशभूषा अलग है, किसी की गंध अलग है. सिर्फ भी अलग अलग होने के बावजूद भी क्या है? वह सब भारत माता के फूल है. फिर कहा गया है कि इस भारत माता पर जो मिट्टी है, मिट्टी भी हमें प्रिय है. यहाँ का पानी भी हमें प्रिय है. यहाँ पे जो खेतों में लगाई जाने वाली फसलें वो भी हमें प्रिय है. और यहाँ की हवा भी हमें प्रिय है. फिर कवित्री कहती है कि यह जो हमारा सफ़ेद हिमालय है ना. अब हिमालय सफ़ेद है क्या? नहीं, लेकिन जब उस पर बर्फ़ गिरते तो वह सफ़ेद हो जाता है. तो यह सफ़ेद हिमालय है, यह किससे मिल रहा है? ऐसा लग रहा है जैसे आकाश से दोनों का मिलाप हो गया है. उसी प्रकार यहाँ पर संध्या और विंध्य पर्वत की क्या है? पर्वतें हैं. और उसी के साथ साथ गंगा यमुना जैसी नदियाँ भी है जो हमें बहुत प्यारी है. ठीक है. फिर उसके बाद ये हैं मानव जो है हमारे इस धरती पे के जो मनुष्य हैं वह क्या है? एक समान है. और यह समान मनुष्य होने के साथ ही साथ यह एक या देश को क्या मिली है? उपदेश मिला है कि सभी बच्चे एक जैसे हैं, बहुत गुणवान हैं. और गुणवान होने के कारण भारत माता को यह बच्चे बहुत ही प्यारे हैं. आखिरी में कहा गया है लास्ट में कि प्रियतम आमची भारत माता. इस भारत माता को हमें क्या करना है? नमन करना है. क्योंकि अगर हम इस धरती पे हमने जन्म लिया है तो इस जन्म का हमें क्या करना है? कर्ज चुकाना है इस धरती का. तो हमें इस धरती को क्या करना है? हमेशा नमन करना है. और हम इस धरती के बच्चे हैं
तो हमें इस धरती पर तिरंगा झंडा हमेशा ऊंचाई में लहराना है। यह दिखाना है कि हमारी भारत माता कैसी है, सभी से सेफ है। सेफ यानी सुरक्षित है। ठीक है, तो यह कविता होप आपको समझ में आ गई होंगी, है ना। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सभी आपको लिखकर PDF के द्वारा दिया जाएगा। ओके, बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू।